साधारणपणे उपराष्ट्रपती निवडणूक दर 5 वर्षांनी होते. मात्र यावेळी निवडणूक अकाली झाली. जगदीप धनखड जे 2022 मध्ये प्रचंड बहुमताने उपराष्ट्रपती झाले होते. त्यांनी 21 जुलै 2025 रोजी आजारी असल्यामुळे कारणास्तव राजीनामा दिला. अजून त्यांच्या कार्यकाळातले 2 पेक्षा अधिक वर्ष शिल्लक होते. त्यामुळे रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीचे निवडणुकीची अधिसूचना काढली. 1 ऑगस्ट 2025ला निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 21 ऑगस्ट उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. 25 ऑगस्ट अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. 9 सप्टेंबर 2025ला मतदान आणि निकाल हा एकाच दिवशी लागला. उपराष्ट्रपती निवडणूक फक्त संसदातील सदस्य करतात. म्हणजेच लोकसभा, राज्यसभा एकत्रित 781 सदस्यांचं मतदान गुप्त मतदानाने झालं. निवडणुकीचे व्यवस्थापन राज्यसभेचे सचिव जनरल यांनी केलं. एनडीए कडून सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार होते. त्यांनी आतापर्यंत अनेक पदावर काम केलं आहे. आर.एस.एस, बीजेपी शी घट्ट संबंध, 2 वेळा कोइंबतूरचे खासदार, तमिळनाडूमध्ये दीर्घकाळ भाजप संघटना उभारणारे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल. त्यांचा स्वभाव संयमी आणि सभ्य होता. संघटना कौशल्याने परिचित होते. इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी हे माजी सर्वोच्च न्यायालयीन न्यायमूर्ती, गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, गोव्याचे लोकयुक्त, प्रामाणिक व कायदेतज्ञ म्हणून ओळख. राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय अनुभव नव्हता, पण 9 सप्टेंबर 2025 सकाळपासूनच संसद भवनात उत्सुकता होती. एकूण 781 पैकी 769 सदस्यांनी मतदान केलं. टक्केवारी जवळपास 98%. 15 मतपत्रिका अवैध ठरल्या, तर 14 सदस्यांनी मतदानच केले नाही. एनडीएकडे आधीपासूनच स्पष्ट बहुमत होतं, पण निकालात ते आणखी मोठं झालं. एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली. इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी 300 मतं मिळाली. विजयाचा फरक 152 मते ही मतसंख्या दाखवते की एनडीएच्या संख्येपेक्षा जास्त मते मिळाली. याचा अर्थ काय? क्रॉस वोटिंग झाली. म्हणजेच विरोधी गटातील काही खासदारांनी गुप्त मतदानात एनडीए उमेदवारांना मतं दिली. इंडिया ब्लॉककडे अंदाजे 315 मते अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात त्यांना 300 मिळाली. एनडीए कडे त्यांच्या मित्रपक्षासह 427 मते अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात 452 मिळाली. म्हणजे किमान 25 मते विरोधकांकडून एनडीए कडे गेली. यामुळे विरोधी आघाडीतील एकजूट उघडपणे प्रश्नांकित झाली. विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर एकीकडे सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदासाठी त्यांची निवड झाली. सी.पी. राधाकृष्णन हे आता भारताचे 17वे उपराष्ट्रपती असणार आहेत. निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाली असल्याचं समोर आलं आहे. एनडीएकडे एकूण 427 खासदार होते, मात्र जगनमोहन रेड्डी यांच्या वाय.एस.आर. काँग्रेसच्या 11 खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केलं. त्यामुळे हा आकडा 438 पर्यंत पोहोचते. मात्र सी.पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीच्या एकूण 452 मतं मिळाली. याचा अर्थ 14 विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मतं दिली. याचा कारणामुळे बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 314 मते मिळायला हवी होती, मात्र त्यांना 300 मतावर समाधान मानावे लागले. आता नेमकं कोणत्या पक्षाचे 15 मतं फुटली हे अजून समजलेलं नाही, पण असं बोललं जात आहे ठाकरे गट किंवा शरद पवार गट या 2 पक्षापैकी 15 मतं फुटलेली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर तुम्हाला या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.